प्रामाणिक लोक जे आहेत त्यांनी सभासदासाठी आहे. मग सहकाराचं मूळ तत्वच छेद होतं ना याच्यामध्ये. मग डिबेंचर करावं लागतं. मग पशु खात्यासाठी निघालेला ट्रक कागदवरून तो हवेतोळ्याला पोहोचताना वाया टोप असं कोकणात जातो तिकडे ऑन पेपर. मग करोडो रुपयाची बिलं पडतात. मग एखाद्या याला गावातल्या एका डेअरीला त्यांची चूक झाली म्हणून त्यांना माफी करावी लागते. बाकीच्या 5,000 डेअरीने काय चूक केली त्यांची तुम्ही थकबाकी माफी करत नाही. थकबाकी असेल तर अपात्रता ती कसे परत. मग त्यांचं काय लाड करता तुम्ही. तुमच्या गावात एखादा कार्यक्रम तुमच्या नावाने चेक काढावा लागतो. मग हे सगळे वसुली दुसऱ्या मार्गाने सुरू होतं. मग जाधव आपलं पहिलेलं जाधव प्रकारात काय झालं, घड्याळ प्रकारात काय झालं, हे सगळं लुटाचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. हे लुटण्यासाठी म्हणून त्यांना हे 1500 बोगस सभासद त्यामध्ये घुसवायचे आहेत आणि त्यांना गोकुळ त्यांना जिंकायचे. केडीसी मध्ये पण साहेब हे सुरू आहे. केडीसी मध्ये भरपूर आक्षेप आलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही लक्ष घालणार आहोत. केडीसी मध्ये सुद्धा बेकायदेशीर कर्ज वाटप झालेलं. कोल्हापूरच्या लोकांचं कर्ज घेण्याची क्षमता संपली का बाबा. सगळे सुखी झाले का. आता कोणाला कर्ज नाही असं आहे का. जिल्ह्याबाहेर जाऊन कर्ज दिलेले आहेत तिकडे पण अपहार केलेला आहे लोकांनी. ते सगळे आम्ही जिथे जिथे जे प्रकरण थांबले आम्ही त्या सगळीकडे लक्ष घालणार आहोत. वेळ पडली तर ईडीचं पण आम्ही करतो आहोत लवकरच. तेही करू. ईडी मध्ये सुद्धा पुढे थांबले बघूया. बरं भले त्या जो कोण व्यक्ती असेल त्याने थांबला असेल त्याला दडपण आलं असेल पण कायदा थांबत नाही ना. आम्ही कायद्याचा पाठपुरावा करू. पूर्ण करा बाबा हे सगळं. कशा थांबवलं. कायद्याचं पूर्ण सर्कल पूर्ण झाला पाहिजे. रिपोर्ट यांनी देऊ द्या. हायकोर्टातनं कोणतीही क्लीन चिट अजून मिळाली नाही. आम्ही हायकोर्टाने केस म्हणतोय. हायकोर्टामध्ये आम्ही पाठपुरावा करू. केडीसी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे तिथे सुद्धा पाठपुरावा करू. दुसऱ्या केसमध्ये आमचं सुरू आहे 23 तारखेला ती पण सुनावणी आहे. त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केलेला आहे. सगळं मॅनिप्युलेट केलेलं आहे लोकांनी खूप. भ्रष्टाचारावर साहेब स्पष्ट. एकतर या सगळ्यामध्ये कॉमन मुस्लिम आहेतच आहे. त्यांच्याच प्रवृत्तीमुळे सगळा भ्रष्टाचार थांबतो. त्यांनी भ्रष्टाचार थांबवावा. आमचा आक्षेप थांबवेल. मुस्लिमांनीच. हा त्यांच्याच आशीर्वादाने भ्रष्टाचार होतो ना सगळा. कॉमन कोण आहे या सगळ्यामध्ये तेच आहेत. नाही तर पत्र कोणाचं त्यामध्ये त्यांचंच पत्र आहे. वेस्टेड इंटरेस्ट कोणाचा आहे त्यांचाच वेस्टेड इंटरेस्ट आहे. मनमानी कारभार कोण करते तीच व्यक्ती करते त्यांच्याच आशीर्वादाने होतोय. जमिनीमध्ये भ्रष्टाचार त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. जन्मतारीख भ्रष्टाचार त्यांचाच आहे. कारखान्यामध्ये संताजी गोरपाटे कारखान्यामध्ये 15 वर्ष झालं घरपळा दिला नाही गावचा. आता डिमांड बिल केलंय धामणे गावाकडून. चौकशी करा. पेपर तुम्हाला काही जणांना पाठवले सुद्धा मी. हा भ्रष्टाचाराची प्रवृत्ती थांबली पाहिजेत ना.